नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न आणि आपली नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न कशाबद्दल आहे हे तुम्ही ताडलंच असणार. तेल कंपन्यांच्या संपाने गेले 2 दिवस आपल्या सगळ्यांना, सगळ्या देशाला वेठीला धरलं होतं, हैराण केलं होतं. तेल कंपनीचे अधिकारी संपावर गेले आणि हळूहळू पेट्रोलचा, नॅचरल गॅसचा पुरवठा देशभरातला कमी व्हायला लागला. आज तर लोकांचे अतोनात हाल झाले. शेवटी संध्याकाळी सरकारने खंबीर इशारा दिल्यानंतर काहीही पदरात न पडता तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संप मागे घेतलाय. हा संप जरी मागे घेतला असला तरी काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात. प्रश्न असे आहेत की तेल कंपनीच्या या अधिकाऱ्यांना, जे जवळजवळ लाखभर रुपये पगार घेतात, त्यांना अशा प्रकारे संपावर जाऊन देशाला वेठीला धरण्याचा अधिकार आहे का? मुळामध्ये मी या प्रश्नापासून मोठ्या प्रश्नाकडे जाणार आहे की संप बदलत्या काळामध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते बदललं पाहिजे का? संपामुळे सामान्य माणसाचे हाल होतात, ते न करता सुद्धा संपातल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेता येतील का? या सर्व प्रश्नांची मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत शरदराव. शरदरावांना कामगार नेते म्हणून सगळा महाराष्ट्र, सगळी मुंबई ओळखते. दरवर्षी ते अनेकदा संपाचे इशारे देतात, त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होते. परंतु कामगारांच्या अत्यंत मजबूत संघटना त्यांनी या मुंबई शहरात टिकवलेल्या आहेत. माझ्यासोबत आहेत शिरीष देशपांडे. शिरीष देशपांडे मुंबई ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष आहेत आणि इथल्या ग्राहकांचं म्हणजे आपल्या सर्वांचं ते प्रतिनिधी करतात. माझ्यासोबत आहेत मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे. रवी शिंदे, तुमचंही स्वागत. तुम्हालाही या संपाचा तडाखा बसला, लोकांच्या शिव्याशापाचं धनी तुम्हाला व्हावं लागलं. खरं तर संप तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा होता, पण टार्गेट लोकांनी केलं अनेकदा पेट्रोल पंपाच्या मालकांना. आपण या सगळ्याची चर्चा करणार आहोत. मी सुरुवात करतोय शिरीष देशपांडे तुमच्यापासून. तुम्ही ग्राहकांचे प्रतिनिधी आहात. मला सांगा, हा जो संप आहे, ज्या प्रकारे हा संप झाला, काहीही पदरात न पडता तो संपला, मागे घेतला असं म्हणतायत, पण तो सरकारने फोडलेला आहे. काय म्हणाल या संपाविषयी तुम्ही? मुळात हा संप संपूर्णपणे बेजबाबदार होता असं मी म्हणेन. कारण एकंदरीत सगळीच परिस्थिती जर का लक्षात घेतली, सध्या देश ज्या परिस्थितीतनं जात आहे, त्याच्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या किती समर्थनीय आहेत, हाही एक गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातनं झालेला जर का गेल्या 2 ते 3 दिवसाचा जर का परिणाम पाहिला आणि देशभर सगळ्यांचे जे हाल झाले, हे सगळं बघता हा संप पूर्णपणे बेजबाबदार आहे असं मी म्हणेन. शरदराव आपल्या बरोबर आहेत. शरदराव, तुम्ही बेस्ट कर्मचाऱ्यांचे नेते आहात, टॅक्सीवाल्यांचे नेते आहात, रिक्षावाल्यांचे नेते आहात, महापालिका कर्मचाऱ्यांचे नेते आहात. मला सांगा, हे कुठे थांबणार? याचं कारण असं, या कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते आधी 86,000 रुपये होते. त्यांना वाढ जी मिळाली आहे ती 1,30,000 रुपयापर्यंत जाते. तरी सुद्धा त्यांना खाजगी तेल कंपन्या एवढे पगार पाहिजेत आणि त्यासाठी त्यांनी अख्ख्या देशाला वेठीला धरलं. हे कुठे थांबणार आहे की नाही? नाही, मला हे पटतं. कुठेतरी त्याला मर्यादा आल्या पाहिजेत. पण तुम्ही जर गेल्या 2-1 वर्षाचा जर अभ्यास केला तर वेतनाच्या स्पर्धेला कारणीभूत आज ह्या देशाचं सरकार आहे. कारण ते जे 6वं वेतन आयोग बनवलं, संबंध आपण चर्चा त्यावेळेला बघितलेली आहे की IAS अधिकाऱ्यांना परदेशी कंपन्यांसारखं वेतन आपण द्यायला पाहिजे आणि ते काम हे श्रीकृष्ण कमिशन आता करणार. हे जे स्प्रेड कितीतरी वर्तमानपत्रातनं त्या बातम्या येत होत्या आणि शेवटी 45,000चा बेसिक हा 90,000 केला आणि डबल केला. तो केल्यानंतर साहजिकच व्हर्टिकल हॉरिझॉन्टल पॅरिटीच्या हिशोबाने मग सर्व कॅटेगरीजला ह्या संबंध ब्युरोक्रॅट्सला, सरकारी कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणेची वाढ द्यायला लागली 6व्या वेतन आयोगातून. तिथे प्रकरण थांबलं का? तिथे नाही थांबलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की विद्यापीठाच्या त्या मोठ्या प्रोफेसर्सना वगैरे सरकारने ह्या IAS अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त वेतन देऊ केलं. तिथे हे प्रकरण थांबलं नाही. पाठोपाठ जे काही 6वं वेतन आलं, आतापर्यंत 4थं वेतन, 5वं वेतन, हे सरकारच्या सर्व व्यवस्थेला लागू होत होतं. डिफेन्सला, रेल्वेला. तर डिफेन्सला ते कमी पडतंय म्हणून डिफेन्ससाठी एक निराळी वेतन समिती बनवण्यात आली. तिथेही संपलं नाही. तर ह्या जजेस वगैरे जे आहेत, हायकोर्टचे जजेस, आणि हे एका पाठोपाठ आलं, त्यांनी तिप्पट वेतन केलं जजेस लोकांचं. तुमचं असं म्हणणं हाव वाढते? तर नाही, त्याने एक स्पर्धा सुरू केली ना, मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा सुरू झाली. आणि ही वस्तुस्थिती, एक सर्वसामान्य माणूस मुंबईत जर राहायचा असेल, आमचा खालचा तळागाळाचा कामगार, त्याला 35,000 रुपये कमीत कमी न मजा मस्ती केवळ सांभाळायचं ह्याची आज गरज आहे, त्याला मिळत नाही. तुमचा या संपाला पाठिंबा आहे? मी या संपाला कारणीभूत सरकारला समजतो. कारण ज्या ऑइल कंपन्या याच्या अगोदर सरकारी ऑइल कंपन्या आहेत,
ह्या 5-6 वर्षापूर्वी ह्या मायनसेसमध्ये होत्या आणि सरकारने आज ह्या आपल्या देशाच्या नवरत्नापैकी आहेत एवढं त्याचं उत्पन्न वाढवलं. एक आमचा गॅस आहे जो CNG गॅस, हा सरकारला 4 रुपये केजीने पडतो आणि सरकार जनतेला विकते 21 रुपये केजीने. म्हणजे 17% सरकार ह्याच्यातनं त्या कंपन्याला द्यायचं काम करते. 17 रुपये एका 1 केजी मागे. आपण असं पाहिलं की ह्या संबंध जे सरचार्जेस लावलेले आहेत या इंधनावर, ते सर्व सरचार्जेस महाराष्ट्र सरकार 22% सरचार्ज घेतं, केंद्र सरकार 35% सरचार्ज घेतं आणि 4 रुपयाची वस्तू जनतेला इतर लोकांना 17 रुपयामध्ये 21 रुपयामध्ये विकते. त्यामुळे ह्यांच्याकडे पैसे आले. ते एका बाजूने वेतनाची तुमचं असं म्हणणं आहे, पैसे अधिकाऱ्यांना मिळाले पाहिजे नाही, त्याच्यामुळे आस निर्माण होते, त्याच्यामुळे अपेक्षा वाढतात आणि वेतन स्पर्धा मला माहिती नाही ह्या देशामध्ये कुठपर्यंत हे घेऊन जाणार आहे. मला सांगा देशपांडे, हे जे म्हणतायत तुम्हाला पटतं का की सरकारचं धोरण चुकलंय, सरकारने ज्या पद्धतीने संप हाताळला ते चुकीचं झालेलं आहे? मला वाटतं आपण मुद्द्यापासून लांब जातोय. कारण काय मुद्दा ह्याच्यात काय आहे की मागणी तुमची कितीही योग्य असेल किंवा अगदी समर्थनीय जरी असेल, मूळ मुद्दा आज जो उपस्थित झालेला आहे तो अशा वेळेला अशा प्रकारे संप करणं हे समर्थनीय आहे का? मागण्या तुमच्या कधी कधी मान्य योग्यही असू शकतील, पण मागणी मान्य आहे किंवा मागणी योग्य आहे, समर्थनीय आहे, त्याचा अर्थ ती मागणी पदरात पडून घेण्यासाठी अनुसरलेला मार्ग योग्य आहे का, हा आपला पुढचा प्रश्न आहे. आणि ते उत्तर आहे की नाही. आज जो संबंध देशाला समाजाला जे वेठीस धरण्याचं तंत्र सार्वजनिक सेवा क्षेत्रांमध्ये आहे, मग ते रिक्षा टॅक्सी असून देत, पेट्रोलियम हे असून देत, बँका असून देत, ह्या सगळ्यांचं जे आहे आणि आज ऑइल कंपन्यांचं आहे, वाहतूकदारांचं आहे, हे काय म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही समाजाला वेठीस धरणार आणि मग तुमच्या मागण्या, मग त्या किती न्याय्य असो अन्याय असो, म्हणजे गन पॉईंटवर तुम्ही तुमच्या मागण्या मान्य करून घेताय, हे कितपत योग्य आहे? ह्याला कुठलं ट्रेड युनियनिझम म्हणता तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. हा ट्रेड युनियनिझम आहे का? नाही, मुळामध्ये मी बहुतांश एक मेधा पाटकर वगैरे सोडल्या त्या एनजीओ बद्दल आय रिअली हेट. ह्या एनजीओ सरकारचा भाग म्हणून काम करायला लागतात आजकाल. पण यांची जी एनजीओ हे आहे, सांगतो ना, हे जे ग्राहक पंचायत आहे हे विसरतात की आम्ही सुद्धा ग्राहक आहोत कुठेतरी. आणि ग्राहक पंचायत कधीतरी आयुष्यामध्ये सरकार, आता मला सांगा ना, एखादी मागणी आम्ही म्हणून कोणी जर 3-3 वर्ष 4-4 वर्ष केलं, कुठच्याही तऱ्हेचं आंदोलन अवॉइड केलं आणि जाणून बुजून की उद्या जाऊन ग्राहक पंचायत आमच्या बाजूने उभी राहील आणि जनतेला आमच्या समोर ढाळीसारखं उभं करेल, मग 4-4 वर्ष 3-3 वर्ष जे थांबले त्यांनी काय पाप केलं की काय? कुठेतरी सरकारला जबाबदार पकडणार आहेत की नाही? तुमचं असं म्हणणं सरकारची या सगळ्या प्रश्नाची हाताळणी बरोबर नाहीये. बिलकुल. मी जातोय रवी शिंदे यांच्याकडे. रवी शिंदे हे मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. शिंदे साहेब, मला सांगा, या पेट्रोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अचानक संप केला. डीलर्स म्हणून तुम्ही डीलर्स आहात, तुम्ही त्यांचा माल जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवता. तुम्हाला काहीतरी इंटिमेशन दिलं होतं का, आधी सांगितलं होतं का? नाही, इंटिमेशन आम्हाला दिलं नव्हतं, पण आम्ही जे फॉलो करत असतो, ऑइल ऑफिसर असोसिएशनची ही 3री स्ट्राईक आहे आणि 2 वेळेला त्यांना जी आश्वासनं दिली गेली पूर्ण झाली नाही. 3ऱ्या वेळेला आजसुद्धा तुम्ही बघाल, आजही त्यांना आश्वासनच मिळालेलं आहे. 1 महिन्यामध्ये त्यांचे जे काही विचारपूस करून त्यांची जी पे रिव्हिजन होणार आहे. तर ही जी आम्ही ट्रॅक करत असतो, आम्हाला काही सांगितलं गेलं नाही. नंतर शेवटच्या क्षणाला आमचा पाठिंबा मागितला, तो आम्ही नाकारला. फक्त त्यांना एक मॉरल सपोर्ट जरूर आम्ही त्यांना दिला. आणि तुम्ही बघाल की ह्या स्ट्राईकमध्ये सगळ्यात जास्त झळ आम्हाला पोचली आहे. पहिलं तर आमचे जे कस्टमर्स आहेत, मोटरिस्ट आहेत, त्यांना वाटतं आम्हीच स्ट्राईक केली आहे. पेट्रोल पंप आम्ही फेस आहोत आमच्या ऑइल कंपनीचे, तर पुढे काही पण झालं तर पहिला झळ आम्हाला पोचते. आणि त्याच्यामुळे ही ऑइल इंडस्ट्रीचा एक देखील माणूस मला कधी पण कॅमेऱ्याच्या समोर दिसला नाही त्यांची जी बाजू मांडण्यासाठी. आणि आमची मीडियाची माणसं, तुमची माणसं आमच्या पेट्रोल पंपावर येऊन त्यांची बाजू आम्हाला मांडायला सांगायचे. तर ही अतिशय एक विचित्र प्रकारची परिस्थिती होती हे 2 दिवस. पण हे मात्र खरं आहे की काही ज्या मागण्या केल्या जातात ते गव्हर्नमेंट मानत नाही किंवा लांबणीवर टाकतं, आणि ते लांबणीवर एवढं टाकतं की माणसांना स्ट्राईकवर जावं लागतं. आता ही जी परिस्थिती आमच्या पेट्रोल डीलर्सची पण आहे. आता तुम्ही बघाल की 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी आमचं डीलर्स कमिशन रिवाईज झालं, तेव्हा एक इंटरिम रिलीफ दिली गेली, हे सांगून की मार्च 2008च्या आत तुमचं फायनल रिव्हिजन केलं जाईल आणि तुम्हाला ह्याच्यानंतर काही प्रॉब्लेम होणार नाही. आज जानेवारी 2009 आहे आणि मिनिस्टर साहेबांचे ते वचन आता कुठे गेलं? तर आम्ही जे काय कॉरेस्पॉन्डन्स करतो, आम्ही जे काय मांडणी करतो, सगळे डेमोक्रेटिक प्रोसेस पार केल्यानंतर मग शेवटी
आम्हाला दुसरं काही नाही पर्याय उतरतो स्ट्राईकवर जायचा. आम्हाला माहिती आहे तुम्ही म्हणता वेशीवर धरलं, पण करायचं तर काय करायचं, शेवटी ज्याला ऐकायचं आहे तो ऐकत नाही आणि स्ट्राईक केल्यानंतर मात्र मग तो बोलवतो. तर हे कितीचं खरं आहे. रवी शिंदे, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, प्रश्न उपस्थित केलेला आहे. या प्रश्नाची चर्चा मी पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहे. आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. सकाळपासून आपण तुम्हाला विचारलंय, तेल कंपनी अधिकाऱ्यांच्या संपाने देशाला वेठीला धरलं का? पडद्यावर बघू शकता आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 100% प्रेक्षक म्हणतायत होय वेठीला धरलं. आज लोक चिडलेले आहेत, त्रास झालाय. लोक यापेक्षा वेगळं काही म्हणू शकत नाहीत. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.